अरे माधुरी, कुठे गेली होतीस यावेळी? तुळशीला पाणी घालायला. तुळशीला तुळशीला पाणी? पंचायताचं तुझं लग्न ठरवायचं म्हणजे? तू माधुरीच ना? वसंता, केवढा मोठा दिसायला लागलास आणि छान सुद्धा. आजचा स्वयंपाक माधुरीनंच केलाय बरं का? वा, म्हणजे नवरा कुठे बाहेर जाणं शक्यच नाही. सारखं नवरा नवरा काय म्हणते, स्वतःच तिथे जाणार नाही म्हणून का म्हणते? त्याचं नाव तर सांगशील? वसंत गोखले. तुम्ही त्याच्या वडिलांना भेटून लग्नाची तारीख नक्की करा. बर बर. पुढचं मी पाहिन. माधुरी, ही अलका. अलका? अलका, अगं माझे कपडे नाही घालून ठेवलेस तू? अरे मनमोहना करली सेवा तुला राधिका रे राधिका, काही भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही. गुड न्यूज, अलका ताईंचा रिझल्ट आहे का? काय म्हणाले डॉक्टर? म्हणाले काही सांगता येत नाही, म्हणजे मुलगा की मुलगी हे सांगता येत नाही असं म्हणाले. नाव काय ठेवायचं मुलाचं? तो मान माधुरीचा, बाळाच्या आत्याचा. हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध पिंटो खेळणा. बाळ कुठे? माधुरीकडे. हल्ली त्याला तिचाच लळा लागलाय. म्हणून काय झालं? जाऊ दे रे, तेवढीच आपल्याला मोकळी. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तू जळत होतीस माझ्या आणि अलकाच्या सुखी संसारावर. तुझं नाव आत्ता लक्षात आलं माझ्या. सगळ्या गोष्टी स्वतःला हव्या तशा घडून याव्यात म्हणून तूच माझाच माझ्या बाळाला. माझं नाव श्रीधर वामन देशपांडे. मुलगी मला पसंत आहे. तुम्हाला मी पसंत असेल तर मुहूर्त ठरवण्यापूर्वी मला भेटा. अहो पण चहा तरी घेऊन चला. माझी चहाची वेळ ठरलेली असते. सकाळी 8, संध्याकाळी 4. आता 5 वाजलेले आहेत.